शिवसेनेला धक्का देणारी डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय। शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे यांचा पक्षप्रवेश झालाय। कल्याण डोंबिवली मनपामधल्या 4 माजी नगरसेवकांनी सुद्धा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेतला युवा चेहरा आता ठाकरेंकडे गेलेला आहे। डोंबिवलीमधून दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। ठाकरेंकडून त्यांना ही उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये साम दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू। साहेब, मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हलणार नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय। दरम्यान या पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे। गद्दारांना संधी नाही, मात्र कार्यकर्त्यांना संधी देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। तर बापाशी भिडा मुलाशी काय भिडताय असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होतला, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं। तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्याला भगवायला दिलेली आहे। त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर देतो म्हणून ते बिथरलेत, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या हे सगळे हे अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी काय भिडताय।